गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि थोडा क्रुशल झाला आहे वातावरण जरा, कारण बापू भक्त जर हा ब्लॉग बघत असेल तर त्यांना माहिती असेल की आज आहे वैशाख पौर्णिमा, 1 मेचा दिवस आहे. ऑफिसला सुट्टीच आहे, आता लॉंग विकेंड आला आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी आहे. म्हणजे जे बापू भक्त फॅमिलीतले नाही आहे त्यांच्यासाठी की आज मी ज्या सद्गुरूंकडे जातो, सद्गुरू श्री अनिरुद्ध, त्यांना मी बापू म्हणतो. ते जिला आई मानतात, मोठी आई, म्हणजे जी जगदंबा, चंडिका, महिषासुरमर्दिनी आपण या नावाने तिला ओळखतो. हा बापू आमचा बाप, म्हणजे ती आमची आजी. त्या आजीचे एक मंदिर आहे अनिरुद्ध पुरुषार्थधाम आळंदी इथे. आज त्या गर्भगृहाचे दरवाजे उघडणार आहेत. प्रॉब्लेम असा झाला आहे की आपली गाडी जी आहे जी नेहमी आपण इकडे तिकडे घेऊन फिरतच असतो, पण आत्ता नेमकं यावेळेला तिचा टायर पंक्चर अशा रीतीने झाला आहे की तो साईडनेच कट गेला आणि टायरच चेंज करावा लागणार आहे. आणि एवढं सकाळी टायर चेंज करण्यासाठी दुकानं भेटणार नाही आहेत. आणि मग आधी का नाही गेला, ऑब्व्हियसली याच्यामध्ये बऱ्याच अंशी माझी चूक आहे, हे मान्य करतो की आधी विकेंडमध्ये सुट्टीच्या दिवशी वगैरे हे सगळं करून ठेवायला पाहिजे होतं. पण कधी कधी वेळ पण नाही मिळाला, कारण इथे जवळपास जरा थोडी सोय नाही आहे. त्या आजीला एकच सांगितले की मला यायचं आहे, बाकी तू ठरव कसं करायचं. चला असं बघूया. मी तर जाऊन थडकणारच आहे, मी तुम्हाला सांगतो की वेळ थोडी मागे पुढे होऊन जाईल, पण मी जाऊन धडकणारच आहे. फक्त मला असं वाटतं की त्या वेळेत पण जावं, ती स्पंदना घ्यावी, तो जल्लोष आहे. दरवाजा उघडणार, तिचं ते पहिलं रूप दिसणार, त्यावेळेचा प्रेक्षक असावा, तिचा नातू तिथे असावा, असं मला पण वाटतं. तर चला जरा बघूया आपण. जरा मुद्दाम शेअर केलं तुमच्यासोबत जास्त डिटेलमध्ये. आपण आलो आहे त्या खाली. आता बाजूचा पंक्चरवाला आहे, त्याच्याकडे बघूया एखादा सेकंड हँड टायर मिळतो का. अदरवाईज त्या टायरमध्ये ट्यूब वगैरे घालून मिळत असेल किंवा मग स्टेपनीचा होत असेल. 2-3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. आणि चौथा मग डायरेक्टली नवीन टायर घेऊया. नवीन टायर घ्यायला आत्ता देखील काही नाही आहे, पण जवळ दुकान नाही आहे, म्हणून बघूया. हवा खूप सुटली आहे मस्तपैकी, आजचं वातावरण जरा चांगलं आहे. तर चला बघूया. आपली गाडी तर बघा किती मळाली आहे, धुवायला लागेल पहिल्यांदा. शेवटी आलो. आता जरा दुसरा टायर टाकतोय आणि येतोय. आता ऑलरेडी तिथे झालेलं आहे. आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग बघूया, पण कमीत कमी दर्शनाला तरी जाऊया. आणि आज जायचंच आहे आपल्याला, आणि तिथून पुढे आपण गावी पण जाणार आहोत, तर ते पण बघत राहा तुम्ही. जरा मजा येईल थोडी. आता हे जरा थोडं स्ट्रेसवालं झालं सकाळी, ठीक आहे, एवढं काही नाही होत राहतं, पण आता सकाळी गेल्यावर म्हणजे पुढे रस्त्यामध्ये मजा येईल. आणि इथे बघा किती मांजरीची पिल्लं आहेत मस्त, बिचारे पाळत आहेत. त्यांची आई गेली आहे ॲक्सिडेंटमध्ये. जवळपास 5-6 पिल्लं आहेत. हे बघा, सगळं हुशार आहेत एकदम. एकाचं झाल्यावर एक येऊन खातो. चला आता गाडी वगैरे धुवून घेतली आहे मस्तपैकी. आता निघूया. खूप लेट झाला आहे, पण चांगलं झालं बापूंच्या कृपेने. चला आता निघूया. आता आंघोळ वगैरे केली, बसलो जरा वेळ, आणि तोपर्यंत आता ओवीचं वगैरे कावेरीचं आवडतंय. सो एक अपडेट होता. आपण जो फिश टँक आणला होता त्याचीच काळजी होती की आता एवढे दिवस तर आपण जाणार आहे, 4-5 दिवस तरी मोडतील गावी गेल्यावर. कारण मी अचानक भयानक ठरलं की सुट्टी घेऊया चला. म्हणजे आधी थोडं प्लॅनिंगमध्ये होतं, पण नंतर ठरलं की हां चला जाऊयात, सगळे निघालेत. तर फिशचा प्रॉब्लेम झाला असता. त्यांना तसं ऑक्सिजन चालू ठेवलं असतं घरी, पण त्यांना खायला कोण टाकणार रोज. म्हणून आपल्या 14th फ्लोअरला एक सीना भाभी म्हणून राहतात, त्यांच्याकडे ठेवला आहे त्यांच्या घरी. सो सीना भाभी, थँक्यू, आपने रखा इसके लिए. आणि चला हे बघा, आता तयारी झाली आहे. बाळ वगैरे सगळं मस्तपैकी रेडी होऊन बसलं आहे. मला बोलते चला चला लवकर. आणि इकडे ओविनी पण बघा मेकअप बिकअप करून रेडी. तर चला फायनली आपण निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला आता लवकर पोहोचूया पटापट. घाटात याच्या आधी ऐकलं होतं काहीतरी मिसिंग लिंकचं काहीतरी उद्घाटन सोहळा आहे. 1-1.5 तास ट्रॅफिक रखडली होती, बऱ्याच जणांचं गाड्या वगैरे असं काय झालं होतं. आपण निघालोय बापूंच्या दर्शनाला. आपण निवांत पोहोचूया आणि डायरेक्टली आता त्यामध्ये थांबलं वगैरे तर आपण दाखवूया, अदरवाईज डायरेक्ट मंदिरात. आणि मित्रांनो, पहिल्याच दिवशी 1 मेच्या दिवशी या मुंबई पुणे एक्सप्रेसवेला मिसिंग लिंकचं उद्घाटन केलेलं आहे. आज देवेंद्र फडणवीस वगैरे, मुख्यमंत्री वगैरे इकडे होते सगळे. तर आता पत्र आहेत. आणि पहिल्याच दिवशी बघा आपण त्या रस्त्यावरून चाललो आहे, हार वगैरे घातले ते बघा. इथे उद्घाटन झालं आहे मिसिंग लिंकचं. आणि या बोगद्याचं काहीतरी आहे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंदणी केलेली आहे की सगळ्यात वाईडेस्ट असा बोगदा आहे हा, म्हणजे रुंद. तर बघूया चला मिसिंग लिंक. आज योगायोगाने आपण पहिल्याच दिवशी चाललो आहे. तर हे बघा, हे ते 2 बोगदे आहेत पुढे दिसत आहेत.
मित्रांनो, हे बघा आता इथे बरीच गर्दी थांबलेली आहे. आता हे आहे मिसिंग लिंक. बोगद्यातून बाहेर निघाल्यानंतर हे आयकॉनिक आहे. आपलं वर्ली बँड्रा लिंक कसं आहे तसं कन्स्ट्रक्शन आहे. आणि हे बघा किती जण थांबलेत फोटो काढायला पहिल्याच दिवशी. हे बघा रावेतमध्ये थांबलो आहे काहीतरी वडापाव वगैरे खाण्यासाठी, कारण खूप भूक लागली होती. मध्ये दत्त स्नॅक्सला सुद्धा थांबलो होतो फूड कोर्टला, पण तिथे पावच नव्हते म्हणजे असं, आणि बऱ्यापैकी आयटम्स नव्हते आणि गर्दी वगैरे पण होती. म्हटलं चला पुढे थांबूया. तर आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि अभयचा पण फोन आला होता की मठामध्ये आता धामावर काही गर्दी वगैरे नाही आहे, या तुम्ही दर्शनाला. तर चला आता लवकर जाऊन दर्शन घेऊया. अर्धा तास लागेल अजून पोहोचायला आणि पोहोचल्यावर तुम्हाला पण थोडं दाखवत होतो. तुम्ही पण या व्हिडिओमार्फत दर्शन घ्या नक्की. पोहोचलो आहे जस्ट आणि आरती चालू आहे मस्तपैकी. महिषासूरमर्दिनी मातेची म्हणजे मोठ्या आईची आरती चालू आहे आणि आता धरी येले की अनुसया मातेची आरती. तर हे बघा आता आपण आलो आहे पुरुषार्थ धामावर आणि काहीच गर्दी नाही आहे. काय झालं सियाला? झोपली का? भूक लागली होती. दर्शन घेतलं का? तिला खाली ठेवलं होतं. तिचा आवाज येत होता एकदा दोनदा मध्ये ओरडायचा. भूक लागलेली ना. गरम झालंय तिला. गरम नाही, इथून हवा येते थोडी. येते हवा चांगली, उलट थंड चांगली हवा. ते तिकडे बसलं होतं ना, तिला भूक लागली. दूध केलं मग पटकन. आरती चालू होती. आपण दर्शन घेऊया. दर्शन घसरगुंडी आहे. मस्त वाटलं दर्शन करून. प्रसादच्या लाईनमध्ये थांब. जास्त तिकडं का सेंटरला. पाय वरती घे. खेळते का बापूंच्या राज्यात? बापूंच्या राज्यात. अरे गुंता गेला बाबाने. बघते नुसतं हात तुकडं सुचला. मस्त दर्शन वगैरे झालं. बसलो निवांत थोडा वेळ आणि आता निघालोय. आता इथून आपण जाणार आहोत आपल्या गावी म्हणजे आळेफटा मार्गे.
घारगाव बोटा पवारवाडीला जाणार आहोत, जिथले आपले आधीचे ब्लॉग्स आहेत ते. आणि आता मध्ये थांबून जाऊ कुठेतरी हॉटेलमध्ये, खाऊया आणि मग पुढे. आता पोचायला मला वाटतं किती वाजलेत त्यावरी, आता 9:30-10 वाजले असेल ना, 9:30. तर पोचायला आता जवळपास 12 वाजतील आपल्याला. मग जंगलच बघा, आजोला जंगल आहे आपल्या. लावले इंद्रायणी काठी गाडी आपली आणि आलोय. ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः. या बापूंमुळेच सगळं काही आहे. हे जे येणं जाणं तो सगळा बापूंमुळेच आहे. चला निघूया फायनल. झालो आता एकदम ढाबा स्टाईल वाईब आहे आणि इथे लस्सी मक्खन ढाबा एक प्युअर व्हेज दिसला आम्हाला रस्त्यावर. तर एकदम खाट वगैरे असते आणि त्याच्यावर असतं जेवायला वगैरे. त्या टेबलवर बसलो आहे मस्त ती वाईब घ्यायला. आणि सिया पण आहे आमच्याबरोबर जेवायला. तिचं दूध वगैरे पिऊन झालं आहे, तिचं जेवण तेच. आता आम्ही मागवलं आहे, ते येतात आपलं. आता बघूया आलं. तोपर्यंत मसाला वापड म्हणून स्टार्टर घेतलेत. कसं वाटतं कावेरी? बोब्या तुला? तर हे बघा मागवलं पनीर मसाला, शेवभाजी, दाल तडका आहे, हे अमृतसरी कुलचा आहे आणि कडक तंदूर रोटी. तर चला जेवणाचा आस्वाद घेऊया. मस्त दाल तडका टेस्ट करूया. भारी एकदम लागतं. दाल तडका एकदम भारी आहे, जबरदस्त जेवण आहे. तर चला मस्तपैकी आस्वाद घेऊया, टेस्ट करूया, पोट भरून घेऊया आणि मस्त गाडी चालवायला परत एकदा बसूया. चला भेटूया जेवणानंतर. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम फ्रॉम पवारवाडी. आणि काल रात्री 2:30 वाजता पोहोचलो. तुम्हाला तर दाखवलंच, रात्री आल्यावर काही एनर्जी राहिलेली नव्हती आणि खूप जास्तच झोप येत होती. गाडी चालवताना पण 10-15 वेळा कमीत कमी डुकला लागला असेल. पण आलो सेफली घरी आणि आत्ता पहिला चहा घेतो आहे पवारवाडीच्या घरातून. तर काल आपण बघितलं की खूप अर्जंटली, खूप असं घाईघाईमध्ये आपल्याला बापूंच्या मंदिरात दर्शनाला जायचं होतं आणि सगळं गाडीचा टायर वगैरे सगळ्या कालामिटीजला ओव्हरकम करून आपण मंदिरात मस्त दर्शन घेतलं आरामात. आणि येताना सगळं आपल्या मनासारखं करत करत आलो. एक ट्रिप एन्जॉय केली काल फर्स्ट डेची. तर आता चला कालच्या ब्लॉगमध्ये आपण जे काही बघितलं त्या सगळ्याला एक लाईक द्या आणि हा ब्लॉग शेअर करा जास्तीत जास्त. आता आपण गावाला आलो आहे. आता तुम्हाला येणारे काही ब्लॉग्स गावचे दिसतील. इथे काय एन्जॉय करणार आहोत. जसं मागच्या वेळेस आपण काही ना काही करतोच. गावी आलो म्हणजे काय की काहीतरी नॉनव्हेजचं काहीतरी पदार्थ करायचा, हे करायचं ते करायचं, खाणं पिणं म्हणजेच एन्जॉय. आणि इकडे तिकडे गेलो समजा. आता छोटं बाळ आहे आपल्याबरोबर. चला या ब्लॉगला आपण इथे सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय.